नवापुरात सत्यशोधक महिला मेळावा. 15 ठराव मंजूर, अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. नवापूर, जिल्हा नंदुरबार. नवापूर येथील भाजी मार्केट कमिटीच्या सभागृहात सत्यशोधक महिला सभेच्या वतीने भव्य सत्यशोधक महिला मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात महिलांच्या आणि आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर तब्बल 15 महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रशासनाने या ठरावांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा महिलांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला. मेळाव्याची सुरुवात सत्याचा अखंड या गीताच्या गायनाने झाली. त्यानंतर महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सत्यशोधक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या होमाबाई गावित व शांताबाई गावित यांचा आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले लुगडं देऊन सन्मान करण्यात आला. या मेळाव्यात प्रमुख वक्त्या म्हणून सुशीला मावळी, साक्री, कॉम्रेड शीतल गावित, सत्यशोधक महिला अध्यक्ष कॉम्रेड गेवाबाई गावित तसेच ज्येष्ठ नेत्या होमाबाई गावित यांनी महिलांना मार्गदर्शन केले. विचारमंचावर कॉम्रेड मनीला गावित, रंगूबाई मावची, कल्पना गावित आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यात मंजूर ठरावांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थिनींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला अधिकारी व प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभारावी अशी मागणी करण्यात आली. तसेच नवापूर, चिंचपाडा, विसरवाडी आणि खांडबारा परिसर गांजामुक्त करावा, अंमली पदार्थ विक्रीवर कठोर कारवाई करावी आणि युवक विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती मोहिमा राबवाव्यात असेही ठराव करण्यात आले. याशिवाय आदिवासी महिलांना कसत असलेल्या जमिनीचा 7/12 उतारा देणे, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, स्वतंत्र आदिवासी कोडची निर्मिती, महिलांमधील कुपोषण व रक्तक्षय कमी करण्यासाठी विशेष योजना, दुर्गम भागात आरोग्यसेवा वाढवणे, आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करणे, जंगलावर आधारित उपजीविकेसाठी बाजारपेठ उपलब्ध करणे, शेतमालाला हमी भाव देणे, कामगार महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणे व समान कामाला समान वेतन लागू करणे आदी मागण्या ठरावांमधून मांडण्यात आल्या. तसेच गरोदर माता व आपत्कालीन रुग्णांच्या सुरक्षेसाठी गावांतील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून डांबरी किंवा सिमेंट कॉन्क्रीट रस्ते तयार करावेत. ज्या ठिकाणी रस्ते नाहीत तेथे नवीन रस्त्यांना मंजुरी देऊन कामे सुरू करावीत व त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, असा ठरावही मंजूर करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड शीतल गावित यांनी सर्व ठरावांचे वाचन केले. उपस्थित महिलांनी हात वर करून ठरावांना एकमताने मंजुरी दिली. कार्यक्रमात हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत बायऱ्या लढणाऱ्या, नवनिर्माण करणाऱ्या, लढेंगे जीतेंगे, जमीन आमची हक्काची, आई सावित्रीबाई फुलेचा विजय असो, आई देव मोगरा माता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड आर.टी. गावित, राजेश गावित, गोपजी गावित, रणजित गावित, दिवाणजी नाईक, सुनील गावित, रामदास गावित, रंगूबाई मावची, सुकऱ्या गावित, बाल्या गावित आदींनी विशेष परिश्रम घेतले.